मधुबनी के ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र की मांग को लेकर कल्याण तहसील कार्यालय के बाहर आमरण अनशन पर बैठे हैं। सरपंच हनुमान थोंबरे ने चेतावनी दी है कि प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के लिए जगह उपलब्ध होने तक भूख हड़ताल जारी रहेगी। प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आहे आमची 2022-23 मंजूर झालेलं प्राथमिक आरोग्य केंद्र निलजा येथील, पण आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरचरण जमिनीची मागणी केली। 3 एकर जमिनीची आम्हाला आवश्यकता होती। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 2-3 वेळा निवेदन पाठवून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही। आमच्या गावची जमीन ही गुरचरण आहे। म्हाडा प्रकल्पाला सुद्धा 17 हेक्टर गुरचरण जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग केलेली आहे। त्याच्यातली 3 एकर जमीन राहिलेली आहे, बाकी ती सुद्धा आम्हाला देत नाही। आणि आजूबाजूची गुरचरण जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा डेव्हलपरला अल्प दरात दिलेली आहे। ते आमच्याकडे सर्व पुरावे आहेत। 1 जानेवारी 2025 ला मी माहितीच्या अधिकाऱ्याकडे संपूर्ण माहिती मागवली। जर एका खासगी विकासाला जिल्हाधिकारी जर जमीन देत असेल आमच्या गावची आणि आम्हाला आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न उद्भवत असताना आज आमच्या विभागामध्ये कोणी ग्रामपंचायत अधिकारी 2.5-3 लाख लोकसंख्या झालेली आहे। या आरोग्य केंद्राचा पूर्ण पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला त्याचा उपयोग होणार आहे। आणि आज आमच्या भागामध्ये जर शेतकरी बांधव असेल, ग्रामीण भाग असल्यामुळे साप इंचू चावतात, कुठेही शासकीय आरोग्य केंद्र आमच्या जवळपास नाही। त्याच्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होते आणि तो आरोग्य केंद्र आमच्या खोनी गावात व्हावा आणि त्याच्यासाठी जमीन मिळण्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलेला आहे। भूमिका काय असणार? आतापर्यंत पाठपुरावा करत आहे, मात्र प्रशासन लक्ष देत नाही। नेमकं तुमचं उपोषण कधीपर्यंत सुरू राहणार आणि काय तुम्ही नेमकं त्यांच्याकडनं? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात घेणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहे। आम्ही कोणाचं ऐकणार नाही। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।